मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आहोत संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला आणि आज मी तुम्हाला औरंगाबादच्या लेण्या दाखवणार आहे। हा हनुमान टेकडी परिसर आहे आणि समोर जो डोंगर तुम्ही बघताय त्यामध्ये लेण्या कोरलेल्या आहेत। हा डोंगर अजिंठा डोंगर रांगेचाच भाग आहे, परंतु या ठिकाणी त्याला औरंगाबाद डोंगर म्हणून संबोधले जाते। हा परिसर बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन पासून 6 ते 8 किलोमीटर अंतरावर असून येथे येण्यासाठी रिक्षा किंवा सिटी बस अवेलेबल आहेत। हा पार्किंग एरिया आहे। इथून पुढे आपल्याला जवळपास 100 ते 150 मीटर पायी चालत जावं लागते। हे तिकीट काउंटर आहे। इथून तिकीट घेतलं आणि पुढच्या प्रवासाला निघालो। आजूबाजूचा परिसर अगदी हिरवळीने नटलेला आहे। मी या ठिकाणी हनुमान टेकडी परिसरातून जवळपास 2 किलोमीटर अंतरावरून चालत आलो होतो आणि चालत आल्यामुळे थोडा थकवा मला जाणवत होता, परंतु समोरचा हिरवागार निसर्ग बघून मनाला नवचैतन्य मिळालं। मी या ठिकाणी थोडा वेळ बसलो, पाणी पिलो, फोटो काढले आणि पुढे निघालो। आणि मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे औरंगाबादच्या सुप्रसिद्ध लेण्यांमध्ये। या संपूर्ण लेण्या बेसॉल्ट दगडामध्ये कोरलेल्या आहेत। सात नंबर लेणीच्या बद्दल ही माहिती आहे। ही लेणी वेरूळच्या लेणी नंबर 24 से मिळती जुळती आहे। हा वरांडा आहे। यामध्ये वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। हे गर्भगृह आहे। यामध्ये भगवान बुद्धांची खूप विशाल अशी मूर्ती विराजमान आहे। ही मूर्ती दगडातून कोरलेली आहे। तुम्ही जो बघताय तो प्रदक्षिणापथ आहे, जो सभागृहाच्या सभोवती आहे। प्रदक्षिणापथ म्हणजे सभागृहाच्या सभोवताली प्रदक्षिणा घालण्यासाठी केलेला मार्ग। या प्रदक्षिणापथासोबतच वेगवेगळ्या आकाराच्या खोल्या येथे कोरलेल्या दिसून येतात। हे कोरीव काम प्रामुख्याने बेसॉल्टच्या अखंड दगडात केलेले आहे। प्रश्न असा पडतो की 1200-1500 वर्षापूर्वी असे एकजीव दगड कसे शोधले गेले असतील आणि फक्त छन्नी हातोड्याच्या सहाय्याने एवढे मोठे कोरीवकाम करायला किती वेळ लागला असेल, विचार करा। स्थापत्यकलेचा 1500 वर्षापूर्वीचा अद्भुत नमुना आहे हा। वरचा स्लॅब बघा किंवा कॉलमची साईज बघा, इवन कॉलमवरचे स्लॉट बघा आणि सोबत बारीक नक्षीकाम बघा। कुठे शोधूनही चुकी सापडणार नाही। ही भगवान बुद्धांची सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आहे। त्या काळातलं बारीक नक्षीकाम अगदी आजच्या काळातल्या नक्षीकामाला लाजवेल असं आहे आणि एवढ्या प्रचंड कालखंडानंतरही शाबूत आहे। येथे गणपतीची एक मूर्ती कोरलेली आहे। माझ्या खालच्या लेण्या बघून झाल्या, मी आता वरच्या लेण्या बघायला जात आहे। इथे छोटा वॉटरफॉल आहे।
मित्रांनो, आपल्याला माहिती असेलच की युनेस्कोकडून अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचा जागतिक वारसा स्तरामध्ये समावेश केला आहे। औरंगाबादच्या लेण्या तुलनेत अजिंठा आणि वेरूळपेक्षा छोट्या आहेत, परंतु या लेण्यासुद्धा अप्रतिम आहेत। प्राचीन स्थापत्यशैलीचा अद्भुत नमुना येथे पाहावयास मिळतो। थोडक्यात आपल्याला येथे अजिंठा आणि वेरूळची झलक बघायला मिळते। अशा प्रकारचं नयनरम्य दृश्य आणि निसर्गाचं अनोखं रूप इथे पाहायला मिळतं। ही या व्हिडिओमधली शेवटची लेणी आहे। या लेणीकडे बघून असं वाटतंय की कदाचित एकजीव दगड मिळाला नसल्यामुळं ही लेणी अर्धवट आहे। काही ठिकाणी खांबांचा आधार दिलेला आहे। अशा प्रकारे खांबांचा आधार दिलेला दिसून येतो। ही शेवटची लेणी बघून मी परतीच्या प्रवासाला निघालो। मित्रांनो, औरंगाबाद लेण्यांचा प्रचार आणि प्रसार पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेला नाही आहे, त्यामुळे या लेण्या तशा दुर्लक्षित आहेत। तुम्ही जर औरंगाबाद किंवा या परिसरामध्ये फिरायला आलात तर या लेण्यांना नक्की भेट द्या। हा औरंगाबाद लेणीचा पहिला पार्ट होता। दुसऱ्या पार्टचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।